जालना मतदारसंघामधून आज आढावा बैठक घेण्यात आली होती. काय नेमकं आढावा बैठकीमध्ये ठरलेलं आहे? आढावा बैठक म्हणजे आज देशामध्ये इंडिया आघाडी व महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना जेव्हापासून झाली, आज या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीप्रसंगी तिन्ही पक्षाचे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आम आदमी पक्ष असेल, या सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक घ्यावी आणि ती अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आपण बघितलं असेल. हजारोच्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक असतील, काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, हे फार मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ही संख्या दर्शवते की येणाऱ्या काळामध्ये जसं आदरणीय शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब म्हणले, जाल ना म्हणजे आता तरी जा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि निश्चितपणे या जालना लोकसभा मतदारसंघातली जनता रावसाहेब दानवेंना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची या महाराष्ट्रामध्ये जी प्रचंड अशी लाट निर्माण झालेली आहे. मित्रांनो, आपल्या माध्यमातून सांगतो, जालना लोकसभा भारतीय जनता पार्टी केवळ आणि केवळ शिवसेना पक्षाच्या जीवावर आजपर्यंत या ठिकाणी त्यांचा खासदार झालेला आहे. आणि आज शिवसेना पक्ष, आदरणीय पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार सर्व शिवसैनिक आदरणीय कल्याणजी काळेसाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. बूथचं नियोजन करून या ठिकाणी कल्याणजी काळेसाहेब यांना 2 ते 3 लाखाच्या मताधिक्याने केंद्रामध्ये दिल्लीला पाठवल्याशिवाय या ठिकाणी शिवसैनिक स्वस्थ बसणार. रावसाहेब दानवेला प्रत्येक वेळेस पैठण तालुक्याच्या मतदारांनी साथ दिली ती, यावेळेस महाविकास आघाडीमध्ये तुम्ही काय नवीन होणार याच्यामध्ये? मी आत्ताच बाईटमध्ये आपल्यासमोर सांगितलं की पैठण विधानसभा क्षेत्र हे हिंदुत्ववादी मतदारसंघ आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून रावसाहेब पाटील दानवे यांना 30,000च्या पुढंच या ठिकाणी पैठण विधानसभा क्षेत्राने लीड दिलेली आहे. त्यामध्ये सर्वात मोठा जर वाटा असेल तर हा शिवसैनिकाचा आहे आणि शिवसैनिकाचा वाटा काय असतो ते यावेळेस रावसाहेब दानवे व भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे कळेल. जसं मागच्या वेळेस 40,000चं मताधिक्य होतं, यावेळेस 40,000च्या मागे ते कल्याण काळेसाहेब यांच्या मागे राहतील असा विश्वास मला या पैठण विधानसभा क्षेत्राच्या वतीने. पालकमंत्री म्हणतात संदीपान भुमरे जालना जिल्ह्यात रावसाहेब दानवे परत निवडून येणार, काय म्हणणार? यांना म्हणा तुमचं डिपॉझिट वाचवा. आता जसं रावसाहेब दानवे 40नी मागे येणार आहे ते 70नी नाही यावं. आता मी तर माझ्या कार्यकर्त्याला सगळ्याला सांगितलेलं आहे, भुमरे 50नी पडणार विधानसभेला, हे सांगत झालं आजपासून. जनतेचा रोग तसा आहे, कारण आम्ही 24 तास हा पैठण विधानसभा क्षेत्रातला शिवसैनिक वाड्या वस्त्या तांड्यावर फिरत असतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांचं कुठलंही अनुदान नाही आहे, कुठलाही पीक विमा नाही आहे, कुठल्याही सिंचनाची व्यवस्था नाही आहे. अहो, एवढी वर्ष जे शिवसेनेच्या पुण्याईनी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदार राजाने, शिवसैनिकांनी जे संदीपान भुमरेंना दिलं ना, हे महाराष्ट्रात कोणालाच भेटलेलं नाही आहे. पाचाटातला माणूस डायरेक्ट खुर्चीवर नेऊन बसविलेला आहे. परंतु त्यांना ते येणाऱ्या 24ला कळेलच. रावसाहेब दानवेंना तर आता कळेल, परंतु संदीपान भुमरेंचं डिपॉझिट नाही जाऊ येणाऱ्या काळात. लोकसभेला उभं राहिलेत, लोकसभेला जाणारच आहे, विधानसभेला पण जाणार आहे. त्यामुळं हे अनेक विषय आहेत, त्यामुळे जास्त काही बोलत नाही. परंतु निश्चितपणे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जे रावसाहेब पाटील दानवे मागच्या वेळेस 2-2.5 लाखांनी निवडून आले, त्याच्यापेक्षा कल्याणजी काळेसाहेब यांचा मोठा विजय या जालना मतदारसंघामध्ये होईल. तर आपण आज आढावा बैठकीमध्ये बघितलं, सर्व कार्यकर्ते काल नुसते मॅसेज केलेले आहेत, कोणाला फोनसुद्धा नाही आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी हा तुटून पडलेला आहे. कारण शेतकऱ्यांचे जे हाल झालेले, या शेतकऱ्यांचे हाल अपेष्टा या सरकारला तळतळाट लागणार आहे. त्यामुळं येणारा काळ हा निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा असेल. कल्याण काळेसाहेब निश्चित विजयी होतील, एवढंच या प्रसंगी बोलतो. थांबतो.